नमस्कार. आज आपण फर्स्ट टिफिन सिरीज बीटरूट राईस कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. त्याचबरोबर ह्यामध्ये मी लिज्जत पापड व दह्याची कोशिंबीर करून दिलेली आहे. तुम्हीही ह्या पद्धतीने एक वेळेस हा राईस नक्की ट्राय करा. अगदी मोजून 2 ते 3 मसाल्याचा वापर करून इथे मी हेल्दी बीटरूट राईस तयार केलेला आहे. चला तर आता आपण बीटरूट राईस कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. कढई गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी हाफ टीस्पून तेल गरम करून घेतलेले आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये मी 1 टीस्पून बटर ॲड करून घेतलेले आहे. डायरेक्ट जर आपण तेलावर कढईमध्ये बटर ॲड केले तर ते बटर जळते, तर त्यासाठी इथे मी थोडेसे तेल ॲड केलेले आहे. त्यानंतर मी इथे 3 ते 4 लसूण पाकळ्या खिसून घेतलेल्या आहेत. त्याही बटरवरती छान परतून घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्याचा किंवा कांद्याचा आपण कलर चेंज करून घेणार नाही, तर तो अगदी हलका गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. कांदा जर जास्त आपण भाजून घेतला तर त्याची टेस्ट छान येत नाही, तर त्यासाठी इथे मी हलकासा गुलाबी करून घेतलेला आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी हाफ टीस्पून लाल मिरची पावडर ॲड करून घेतलेली आहे. इथे आता हे मिरची पावडर मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी वाडा कोलम तांदूळ छान असा शिजवून घेतलेला आहे. इथे तुम्ही बासमती तांदळाचा वापर केला तरी चालेल. हा भात आता आपण कढईमध्ये काढून घेऊया. इथे मी 1 बीट उकडून खिसून घेतलेले आहे. हे बीटही आता आपण भातावरती ॲड करून घेणार आहोत. बीट ॲड करून झाल्यानंतर इथे आता आपण हा भात हलक्या हाताने छान असा मिक्स करून घेणार आहोत. भात शिजवताना मी मिठाचा वापर केलेला, तर आत्ता मी फोडणीमध्ये बिलकुल मिठाचा वापर करत नाही. ह्यामध्येच आता आपण 1 टीस्पून पावभाजी मसालाही ॲड करून घ्यायचा आहे. पावभाजी मसाल्यामध्येही बऱ्यापैकी मीठ असते, तर त्यासाठी इथे मी बिलकुल मीठ वापरलेलं नाही. पावभाजी मसाला ॲड करून झाल्यानंतर हे छान आपण मिक्स करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता छान असा बीटचा कलर भाताला आलेला आहे. ह्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत. ह्यामध्ये जर जास्त बाकीच्या भाज्या तुम्ही ॲड करून घेतल्या तर बीटाची चव भाताला लागणार नाही. त्यासाठी मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे हा राईस तयार करून घेतलेला आहे. एक वेळेस तुम्ही ह्याच पद्धतीने टिफिनसाठी बीट राईस नक्की ट्राय करा. हा राईस अगदी कमी मसाल्याचा वापर केल्यामुळे खूप छान व खूप चविष्ट असा लागतो. तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा.